चिपळूणमधील पक्षी अभ्यासकांनी 1-2 वर्ष नव्हे तर तब्बल 20 वर्ष सामान्य खंड्या म्हणजेच कॉमन किंगफिशर या पक्ष्याचा अभ्यास केलाय। त्यासाठी त्यांनी मदत घेतली सीसीटीव्ही आणि एका छोट्याशा कॅमेऱ्याची। 20 वर्षांच्या अभ्यासाअंती या पक्ष्याचा विणीचा हंगाम, अंड्यांची संख्या, अंडी उबवण्याचा काळ या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती समोर आले। महत्त्वाचं म्हणजे या पक्ष्याच्या विणीविषयीचा हा भारतातील पहिलाच अभ्यास ठरलाय। नमस्कार, महा MTB मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्रात खंड्या पक्ष्याच्या 7 प्रजाती आढळतात। त्यापैकी सामान्य खंड्या या पक्ष्याचा अधिवासाचा विस्तार जगभरातील मोठ्या भूभागांमध्ये आहे। या पक्ष्याच्या विणीविषयीचे सखोल संशोधन चिपळूणचे पक्षी अभ्यासक सचिन पालकर आणि प्रणव गोखले यांनी शास्त्रीय पद्धतीने केले। या अभ्यासाचा संशोधन अहवाल नुकताच इंडियन बर्ड नियतकालिकाच्या 20व्या अंकात प्रसिद्ध झालाय। पक्षी अभ्यासक सचिन पालकर हे 2004 सालापासून चिपळूणमध्ये होणाऱ्या सामान्य खंड्याच्या घरट्यांचे बारकाईने निरीक्षण करत होते। त्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि 2.5 सेंटीमीटरच्या सूक्ष्म कॅमेऱ्यासारख्या अत्याधुनिक यंत्रांचा वापर केला। त्यांनी धामणवणे आणि वालोपे या गावातील आणि DBJ महाविद्यालयाच्या आवारात होणाऱ्या सामान्य खंड्याच्या घरट्यांचे बारकाईने निरीक्षण करून त्याच्या नोंदी घेतल्या। घरट्याला कोणत्याही प्रकारे धक्का न पोहोचवता आणि घरट्याच्या आसपास प्रौढ पक्षी नसतानाच पालकर यांनी घरट्यामध्ये कॅमेरा टाकून निरीक्षणे टिपली। काही घरट्यांवर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सापासारख्या शिकारी जीवांनी केलेला हल्ला देखील टिपण्यात आला। पालकरांनी केलेल्या या नोंदींचे अवलोकन प्रणव गोखले यांनी शास्त्रीय पद्धतीने केले। गेल्या 20 वर्षांच्या काळात निरीक्षण केलेल्या 26 घरट्यांमध्ये 263 अंडी आढळून आली। त्यापैकी 246 अंड्यातून पिल्ल जन्मास आली। या 246 पिल्लांपैकी 209 पिल्ल मोठी झाली। या माध्यमातून पक्ष्यांच्या विणीचा यशाचा दर हा 79% नोंदवण्यात आला। अशा पद्धतीने शास्त्रीय अभ्यास करून सामान्य खंड्याच्या विणीचा यशाचा दर भारतामध्ये प्रथमच नोंदवण्यात आला। तसेच सामान्य खंड्या हा जून ते ऑक्टोबर या महिन्यातच विण करत असल्याची नोंद या अभ्यासाअंती करण्यात आली। सामान्य खंड्याच्या या अभ्यासाविषयीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच वन्यजीव विषयक व्हिडिओंसाठी महा MTB ला फॉलो करा। धन्यवाद।